इंडक्टिव्ह रिॲक्टन्स ऑफ अन इंडक्टर इज गिव्हन बाय. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स काय असतो इंडक्टरचा? तर तुम्हाला माहिती आहे याच्याबद्दल बेसिक प्रश्न, की इंडक्टर आणि इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणजे काय होत असतं, तर 2πfL हा फॉर्म्युला प्रत्येकाला माहीत आहे आणि या हमेशा लक्षात घ्या, फ्रिक्वेन्सी जेव्हा रेडियनमध्ये काढतो आपण रेडियन पर सेकंड, 2πfला आपण काय म्हणतो असतो ओमेगा. त्या कारणामुळे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आपण काय लिहू शकतो ओमेगा एल. ओमेगा एल कुठे आहे? ओमेगा एल. बिलकुल लक्षात असायला हवं. याला आपण काय लिहू शकतो ओमेगा एल. आता यासोबतच काय माहीत असायला हवं तुम्हाला पुन्हा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आपण एक्सेलनं दाखवतो आणि ते काय असतं 2πfL. त्याचा अर्थ बघा, तर इंडक्टर आला त्याचं युनिट काय असतं हेनरी. पण एक्सेल जर आला म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स जर आला त्याचं युनिट काय असतं ओहम. क्लिअर राहील प्रत्येकाला. आणि त्याहूनही महत्त्वाचं की एक्सएल हा डायरेक्टली प्रपोर्शनल आहे एलला. म्हणजे इंडक्टरची संख्या जर वाढली तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्सची संख्या वाढते.